या बातमीकडे आपलं लक्ष असणारच आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। शरद पवार यांच्या पक्षाचं नवं चिन्ह आता तुतारी असणार आहे। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नवं चिन्ह तुतारी देण्यात आलंय। लोकसभा निवडणुका तुतारी या चिन्हावरच आता शरद पवार गट लढेल। शरद पवार गटानं मागितलेल्या तिन्ही चिन्हांपैकी एकही चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं नाही। कप बशी, वटवृक्ष आणि शिट्टी या 3 चिन्हांचा पर्याय शरद पवार गटाकडून देण्यात आलेला होता। मात्र शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिलंय। तर शरद पवार गटाला आता तुतारी चिन्ह मिळालेलं आहे। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आलंय। चिन्हांच्या 3 पर्यायांपैकी निवडणूक आयोगाकडून एकाचीही निवड झाली नाही। याआधी कप बशी, वटवृक्ष आणि शिट्टी हे 3 पर्याय शरद पवार गटाकडून सुचवण्यात आले होते। तर शरद पवार यांच्या पक्षाचं नवं चिन्ह आता तुतारी असणार आहे। निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या पक्षाला नवं चिन्ह तुतारी हे देण्यात आलेलं आहे। वाजवा तुतारी, गाडा गद्दारी अशा शब्दांमध्ये त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली। एका योद्ध्याला शोभेशी 84 वर्षाचा म्हातारा, होईल त्यांना म्हाताराच म्हणेन, त्यांना आवडत नाही म्हटलेलं, आज युद्धासाठी उभा राहिलाय। पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा, वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी। तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे। हा संकेत आहे, नैसर्गिक संकेत।